भवानी जय शिवाजी असा जयघोष आज घुमतोय आणि आता मी आहे शिवक्षेत्रात भिवंडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात। अतिशय पवित्र ही वास्तू आहे आणि आज इथे अतिशय सुवर्ण योग असा जुळून आलेला आहे, कारण पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाची टीम आता माझ्या सोबत आहे आणि अतिशय सुंदर भारावलेलं असं वातावरण आहे। महेश सर, आधी तुम्हीच सांगा, हे मंदिर आज महाराजांचं आहे आणि इथे चित्रपटाचं सगळी टीम आलेली आहे, किती छान हा योग जुळून आला आहे। हे आमचं नशीब चांगलं पण आम्हाला इथे येत आलं। म्हणजे एखादं मंदिर आपण जातो बघायला किंवा त्याच्या पाठी ते बांधताना खूप काही हे ग्रांट्स ते ग्रांट्स खूप असतात। ह्या मंदिराचं वैशिष्ट्य हे आहे की इकडच्या गावच्या लोकांनी, इकडच्या शेतकऱ्यांनी आपल्या घामाचे पैसे इथे देणगी देऊन हे मंदिर बांधलं। 10 कोटी रुपये खर्च केला त्यांनी या मंदिरासाठी आणि खरंच कौतुकास्पद आहे। एकही रुपया सरकारकडनं न घेता त्यांनी मंदिर बांधलं आणि त्याचं सरकारनेही कौतुक केलं। आणि काय होतं की देऊळ त्यांनी अशा ठिकाणी बांधलं ना, छान एका गावात। जसं मी आधी आल्यावर बघितलं, खूप लोक येतात दर्शन घ्यायला। पण त्यामुळे आता सरकारने पण एक पाऊल पुढे टाकलं आणि ते इथे मंदिरात येणारे सगळे रस्ते आता रिपेअर होतील काही किंवा बांधले जातील। त्यामुळे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं ते जे धोरण होतं ना, ते कुठेतरी अंमलात येताना दिसते की ह्या एका मंदिरामुळे आता इथे आजूबाजूला येणारे सगळे रस्ते ठीक होणार आहेत आणि सरकारने पण भरघोस त्यांना निधी दिलेली आहे इकडचे येणारे रस्ते सगळे चांगले करण्यासाठी। त्यामुळे किती छान आहे हे की छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आणि ते जसे धोरण राबवायचे तसं कुठेतरी राबून आज इथे ह्या एका मंदिरामुळे ह्या गावात येणारे बरेचसे रस्ते सुसज्ज होणार आहेत। आणि एक किल्ल्याचंच रूप आलेलं आहे, कारण इथे तटबंदी आहे, सगळी आपण भित्तिचित्र पाहतोय, कुठेतरी एका किल्ल्यात आल्यासारखंच आहे। नाही, कुठेतरी इतिहासात गेल्यासारखं वाटतं। म्हणजे त्यावेळेला कसं असेल वातावरण आणि काय इथे सगळीकडे बघितलं ना तर कुठे मला असे कॉन्क्रीटची अशी कुठे बिल्डिंग दिसत नाही आहे। ज्या ठिकाणी बांधले ना ते त्याचं महत्त्व हे आहे की असं बघितलं की नुसतं नेचरच दिसतं आणि खरंच म्हणजे मला खरंच कौतुक वाटतं। इकडच्याच एखादा आर्किटेक्ट घेऊन, इकडचाच एक कॉन्ट्रॅक्टर घेऊन स्वतःच्या मेहनतीवर एकही पैसा न घेता हे मंदिर म्हणजे इट इज अ मार्वेल। आणि अर्थात आता चित्रपटाविषयी पुन्हा शिवाजीराजे भोसले म्हणजे तुमचंच स्वप्न आहे ते। आपण काही वर्षापूर्वी जो पहिला सिनेमा आला होता मी शिवाजीराजे, त्यालाही अतिशय दैदिप्यमान यश आणि आता हा चित्रपट तुम्ही नाही, मी शिवाजीराजे भोसले बोलतो ह्या सिनेमाला लोकांनी खरंच भरभरून कौतुक केलं त्या सिनेमाचं। पण हा सिनेमा करताना तो सिनेमा आपण भाग 2 करतो असं कधीच मनात नव्हतं। तसं म्हणजे मी स्क्रिप्ट लिहित असताना पण यात शिवाजी महाराज येतील की नाही इथपासूनच मला हे होतं, पण ते सडनली मला हा सिनेमा माझ्या त्या 2 बालकलाकारांसाठी होता, त्रिशा ठोसर आणि भार्गव, आणि त्यांच्यासाठी सिनेमा करायचा म्हटलं ही शेतकऱ्यांचीच मुलं असतील आणि तिला शिवाजी महाराजांबद्दल भयंकर आपुलकी असलेली शाळेपासून आणि वडील शेतकरी आत्महत्या केली तर ती पहिली हाक कोणाला मारेल। आणि तिचं म्हणणं आहे की तुम्ही तुमचा एक महाराष्ट्र बघितला, ज्या महाराष्ट्रासाठी तुम्ही आपलं अख्खं आयुष्य वेचलं, ज्या महाराष्ट्रासाठी हजारो मावळ्यांनी बलिदान दिलं, आपलं रक्त सांडलं, त्या महाराजांनी ते प्रश्न विचारते की याचसाठी केला होता का अट्टहास। आणि मला वाटतं खरंच म्हणजे मी ही फॅन्टसी आहे, मला वाटतं खरंच कोणीतरी आपण असं काकुळतीने बोलवलं तर महाराज खरंच येतील आणि खूप लोकांचे कान पिळण्याची गरज आहे। महाराज खरंच आले तर महेश मांजरेकर यांना काय सांगावं असं वाटेल, तोच हा चित्रपट आहे। पण जर खरंच महाराज अवतरले तर तुम्हाला त्यांना काय सांगावं असं वाटेल? मला त्यांना सांगावं असं वाटेल की आम्ही माफी मागायची, आम्ही सगळ्यांनी जाहीर नाक घासत त्यांच्या पायापुढे की आम्ही नाही, तुम्ही एक आम्हाला एक स्वप्न दाखवून दिलं तर त्या स्वप्नाची आपण काय केलं ते दिसतंय आता महाराष्ट्रात। आज माझा शेतकरी मरतो याच्यासारखं मोठं दुःख नाही, आज बळीराजा मरतोय
आत्महत्या करतोय. आणि आता काही आणि किती म्हणजे आज मला कोणीतरी एक मोठं आर्टिकल पाठवलं की परत विदर्भात एकत्र 6 लोकांनी आत्महत्या केली. म्हणजे पथेटिक आहे. बरं, आज मी ज्यावेळेला जयपूरला किंवा इथे जातो ना, पण ते चला आपण म्हणतो की ते राजवाडे त्यांचे ते मालकी त्यांनी मेंटेन केले, पण आपलं दैवत आहे. त्यांचे गड किल्ल्याचं वैभव होतं तसं परत आणायला हवं. आणि त्याच्यासाठी माफी मागायची मला महाराजांची, की आम्ही नाही नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी जय गड किल्ले संवर्धन सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे मी पुन्हा सांगतो की हे कुठेतरी एका सिनेमाच्या माध्यमातून हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. लोक आनंदाने ते काम करतील. म्हणजे मी तर म्हणतो की ते त्यात काम करणारे व्हॉलंटियर्स पण लोकांमधनं घ्या, लोकच पैसे देतील. आणि एवढं मोठं आपलं दैवत आहे की त्याच्यासाठी सगळेच येऊन पुढे ते गड किल्ले त्याचं वैभव पुन्हा आणतील परत, याची खात्री आहे मला. आणि आता सिद्धार्थ बोडकेकडे मी जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची थेट भूमिका आणि महेश मांजरेकर सरांचं दिग्दर्शन आणि इतकी सुंदर दमदार कास्ट, हे सगळंच तू आता काय सांगशील? याचसाठी केलं होतं वाटतं. म्हणजे हे खरंच असं स्वप्नवत वाटतं. इतकी मोठी भूमिका, सरांचं दिग्दर्शन, त्याच्यामुळे मी खरंच कृतज्ञ आहे. आणि आज सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने तू जसं म्हणाली, हा किती सुंदर योग आहे की महाराजांच्या मंदिरात आम्ही इथे आलो आहे. तर हा खरंच खूप खूप सुंदर योग जुळून आला आहे. त्याच्यामुळे खूप छान वाटतंय. या मंदिरात आल्या आल्या तुला काय पहिलं वाटतं? नाही, काय होतं, मला असं नेहमी वाटतं की ते आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. आपण कुठल्या लहान मुलाने जरी त्यांचा हे घातला तरी आपल्याकडे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि आज आम्ही असं एंटर केलो आणि त्यांची मूर्ती बघितली तर अंगावर शहारच येतो. त्यांच्याबद्दलची कुठलीही गोष्ट आपण ज्या वेळेला ऐकतो असं काहीतरी भरून येतं. त्याच्यामुळे तीच भावना होती. ही भूमिका आहे कळलं तेव्हा दडपण आलं होतं, जबाबदारी वाटली, काय वाटलं? जबाबदारी निश्चित वाटत होती, पण दडपण असं नव्हतं. कारण आपण एक ॲक्टर म्हणून आपण अशाच एका संधीची वाट बघत असतो. त्याच्यामुळे दडपण, ती एक्साइटमेंट पण होती, रिस्पॉन्सिबिलिटी निश्चित होती. त्यामुळे जास्तीत जास्त आपले 200% कसे देता येतील याचा प्रयत्न करायचा होता. त्यामुळे म्हणजे ना, तो संवाद म्हण किंवा चित्रपटामध्ये जे सरांनी लिहिलंय, जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये इतकी ताकद आहे ना ग, की म्हणजे तो परफॉर्म तर नंतर केला. पहिले ज्या वेळेला सकाळी मी वाचला तो सीन, तर ते वाचल्यानंतरच काहीतरी आत बदलायचं, अस्वस्थ व्हायचं. कारण जो विषय या चित्रपटाच्या माध्यमातून मांडलाय, जे महाराज या चित्रपटात बोलताय, ते बोलणं जे आहे ते प्रचंड अस्वस्थ करणार आहे. त्याच्यामुळे ते वाचतानाच भरून यायचं. आणि नंतर मला जे वाटलं त्याच्याने, आणि तोच म्हणजे समोरच्या माणसाला सुद्धा तसंच वाटलं पाहिजे, सगळ्या प्रेक्षकांना तसंच वाटलं पाहिजे, या इंटेन्सिटीने ते डिलिव्हर करायचं होतं. त्याच्यामुळे तो खूप मोठा टास्क होता आणि फार मजा आली. चॅलेंजिंग होतं पण खूप मजा आली करताना. 200%. म्हणजे मी काय त्यांच्याबद्दल बोलू तितकं कमी आहे. म्हणजे आता आम्ही हे प्रमोशनच्या निमित्ताने इंटरव्ह्यूज होत आहेत, तर मी असं रेट्रोस्पेक्ट करतो, तर मला असं कळतं की 1 नाही 2 नाही, ते किती सहज काहीतरी गोष्टी बोलून जातात आणि त्या आपल्याला किती प्रत्येक टप्प्यावर अशा छान उपयोगी पडत असतात. तर त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे मला आणि खूप मजा आहे. माझं खूप प्रेम आहे त्यांच्यावर. म्हणजे मला ते जसे आहेत ना, म्हणजे एक फारच थोड्या विषयाच्या पलीकडे जाऊन बोलतो की ते ज्या पद्धतीने परखडपणे त्यांची मतं मांडतात ना, त्यांच्या मतांवर जे ठामपणे जी मतं मांडतात, म्हणजे स्ट्रॉंग हेडेड आहे. मला ते इतकं त्यांच्याकडे बघून इन्स्पायरिंग वाटतं की कोणालाच न घाबरता आपला जो मुद्दा आहे, एकतर त्यांना ते खूप अस्वस्थ असतात. त्यांना आजूबाजूला ते इतके अवेअर आहेत, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींबद्दल ते इतके अवेअर आहेत आणि त्याच्याबद्दल त्यांचं एक म्हणणं असतं, ते सतत व्यक्त करत असतात. ते जे व्यक्त होणं आहे ज्या पद्धतीने आणि त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे, ते मला खूप इन्स्पायर करत असतं, जे माझ्यात नाही आहे. म्हणजे मी कदाचित तर हे पण त्यांच्याकडून शिकायला मिळतं.
खरंच ॲब्सोल्युटली महाराज जर असं समज आलं तर जसं सर म्हणाले त्यांची माफीच मागितली पाहिजे 100%. कारण त्यांनी स्वराज्याचं जे स्वप्न बघितलं तर ते फुलवता तर नाही आलं, पण अजून त्याची आपण वाट लावून टाकली आहे की काय. त्यामुळे त्यांची माफी मागितली असते आणि त्यांना जो ह्या चित्रपटानंतर माझ्यात माणूस म्हणून जो बदल झाला आहे, जी जाणीव निर्माण झाली की आपण काहीतरी देणं लागतो आणि आपण काहीतरी केलं पाहिजे, तर त्यांना हे प्रॉमिस केलं असतं की आमच्या पद्धतीने स्वतःपासून सुरुवात करून आम्ही हे सुधारवण्यासाठी निश्चित प्रयत्न करू. आणि आता जो सिद्धार्थ जाधव यांच्याकडे बोलते, उस्मान पारकरही तेवढाच लक्षात आहे. आता उस्मान किल्लारीचा लुक पाहूनच अंगावर काटा आलाय. तूच सांग, या चित्रपटाचा भाग होणं किती जास्त स्पेशल होतं? नाही, खूप मी प्रत्येक वेळेला नेहमीच विद्यार्थी आहे. मी तेच बोलतो की तुम्ही मगाशी बोलले सर विद्यापीठ आहेत, तर कसं कधी काय होतं, कधी स्कॉलरशिप मिळते विद्यापीठात जायला, उलट या विद्यापीठात ॲडमिशन लगेच मिळतं, पण इथून स्कॉलरशिप घेऊन बाहेर पडतो असे सर आहेत. कारण ज्या पद्धतीने ते एखाद्या कलाकाराकडे बघतात, वेगळाच पॉईंट, मी टॅलेंटच्या पलीकडे जाऊन बघतात. आणि तोच हा माझा जो लुक रिव्हील झाला, हे सगळं श्रेय महेश सरांचं आहे. मला खूप बरं वाटतं आणि खूप नशिबान समजतो मी स्वतःला की एका चांगल्या सिनेमाचा भाग आहे. निश्चितच तू म्हणते की महाराज आले, तू काय म्हणशील, तर मी त्यांना म्हणजे हेच सांगण्याचा प्रयत्न की प्लीज जाऊ नका, आता थांबा, जे काय घडतं तुझ्या डोळ्यासमोर घडू दे. त्यामुळे एक सिनेमा, उत्तम सिनेमा महेश सरांच्या हाताखाली पुन्हा एकदा, आणि पुन्हा एकदा काहीतरी वेगळे पण. कारण महेश सर मला नेहमीच फक्त एक विनोदी अभिनेता म्हणून कधीच मानत नाही, ते मला प्रत्येक वेळेला ॲक्टर म्हणून चॅलेंज करतात आणि मला ती गोष्ट देतात, पार करण्यासाठी प्रयत्न करतात, मदत करतात. आणि ज्या पद्धतीने तो लुक रिव्हील झाला आहे, तो लुक त्यांनी स्वतः डिझाईन केला आहे. कमाल वाटली मला, त्यांनी अगोदर पाठवला होता. सो आता एक्साइटमेंट आहे 31 ऑक्टोबरची, कारण हा सिनेमा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मायबाप रसिक प्रेक्षकांनी बघावा, कारण खरंच ही त्यांची गोष्ट आहे आणि ते आपल्या माणसांनी सांगितलेली आहे. धन्यवाद. अजून गप्पा आपण पुन्हा पुन्हा मारत राहू. धन्यवाद आणि सध्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.